तर आपण अनेक आंबा बागायतदार शेतकऱ्यांसाठी आपण मार्गदर्शक आहात. काय सांगाल आपला जो बागेतला आंबा आहे त्याची मशागत कशी होते आणि आपला आंबा आहे तो सध्या भारताबाहेर साता समुद्रापार कुठे कुठे गेला आहे काय सांगाल? मशागत करणं सांगणं थोडंसं म्हणजे ह्या इंटरव्ह्यूमध्ये सांगणं खूपच कठीण आहे, कारण तो खूप मोठा टॉपिक आहे. पण कुठल्याही शेतकऱ्यांना कधी काही माहिती हवी असेल तर ते मला संपर्क करू शकतात. मी त्यांना डिटेल माहिती देऊ शकतो. रोजचे किमान 10 फोन मला याच्यासाठी असतात की आज काय करायचं किंवा आंबे कसे काढायचे किंवा फवारणी कुठली करायची, मी सांगत असतो. पण आपल्या इंटरव्ह्यूमध्ये हे एवढं मला सांगणं कठीण जाईल खूप. मी आत्तापर्यंत डायरेक्टली मी माल पाठवलेला नाही आहे कुठं, पण मी दुबईसाठी किंवा युरोपियन कंट्रीजसाठी दिलेला आहे माल. मी एक्सपोर्टरना सप्लाय केलेला आहे. मी US साठी दिलेला आहे. 2 वर्षापूर्वी जे US मध्ये हापूस आंब्याची एकच कन्साइनमेंट गेली होती, तो आंबा आपल्या बागेतून गेला होता. आणि आपण विविध देशामध्ये जशी रिक्वायरमेंट आहे, बेसिकली आपल्याकडं अतिशय उत्कृष्ट प्रतीचा आंबा आहे आणि मला स्वतःला त्याची माहिती आहे की कुठल्या एरियासाठी किंवा कुठल्या कंट्रीसाठी काय क्रायटेरिया लागतो. तर त्या क्रायटेरियाप्रमाणे आपण त्या ग्रेडचा आंबा आपण देऊ शकतो. आतासुद्धा 2 दिवसापूर्वी मला US साठी इन्क्वायरी होती, पण मला वाटते त्यांना फ्लाईटचं बुकिंग मिळालं नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते पोस्टपोन केलं आहे. पण आता आपल्याला त्याची पूर्ण जाणीव आहे की US साठी आंबा द्यायचा तो कुठल्या वजनाचा काय क्वालिटीचा द्यायचा असतो, युरोपसाठी कुठल्या वजनाचा काय क्वालिटीचा लागतो, गल्फ कंट्रीसाठी कुठला लागतो, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि आपण भारतभर सगळीकडं आंबा अगदी गुवाहाटीपासून ते चंदीगडपासून ते बँगलोर चेन्नईपर्यंत सगळीकडे आपण आंबे पाठवत असतो, कुरिअरनी पाठवत असतो. किंवा आता कोलकाताची पण रिक्वायरमेंट होती, पण आता सीझन संपत आलेला आहे, त्याच्यामुळं मी कोलकाताच्या रिक्वायरमेंटला नकार दिलेला आहे. कारण त्यांचं लॉजिस्टिक मला थोडंसं डिफिकल्ट वाटतं आहे. आणि आंब्याच्या ह्या विक्रीमध्ये सगळ्यात अडचणीचा भाग काय आहे तर लॉजिस्टिक. अन्यथा आमच्याकडे मागणी प्रचंड मागणी आहे. कारण एकाने खाल्ला की 10 जणांना तो सांगतो आणि आपल्याला त्याची मागणी येते. हापूस आंबाच तसा आहे, त्याच्यामुळं विक्री हे कठीण काम नाही, फक्त त्याचं लॉजिस्टिक. कारण हापूस जेवढा चांगला आहे तेवढाच तो नाजूक आहे. त्या आंब्याचं म्हणजे टेम्परेचर वाढलं किंवा ट्रान्सपोर्ट डॅमेजमध्ये तो आंबा खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळे जेवढं त्याच्यात माधुर्य आहे तेवढंच त्याच्यात नाजूकपणा आहे, त्याच्यामुळं त्याचं ट्रान्सपोर्टेशन थोडंसं डिफिकल्ट आहे.